नमस्कार, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सवामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ही व्याख्यानमाला आपल्याला आवडते आहे, खूप चांगला प्रतिसाद आपला लाभतो आहे, अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. याबद्दल आपणा सर्व प्रेक्षकांना मी मनापासून सुरुवातीलाच धन्यवाद देऊ इच्छितो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतभूमीमध्ये हजारो वर्षे शोषित वंचित असलेल्या समाज घटकांना 1956 मध्ये याच भूमीतील असलेल्या बौद्ध धम्माशी जोडण्याचं एक फार महत्त्वाचं काम केलं. आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. सारा भारत बौद्धमय करीन या प्रतिज्ञेचं जे उर्वरित काम होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी बाबासाहेबांच्या अनुयायांवर त्यामुळे येऊन पडली आणि या अनुयायांनी ती आपल्या परीनं निभावण्याचा प्रयत्न केला. आजही अनेक तरुण कार्यकर्ते धम्म चळवळीमध्ये आपलं अगदी सर्वस्व ओतून देऊन काम करत आहेत. त्यापैकीच सातारा जिल्ह्यामध्ये 2 आमचे तरुण मित्र आयुष्मान मिलिंद कांबळे आणि आमचे पत्रकार मित्र आयुष्मान अरुण जावळे हे अतिशय धडपडीनं साताऱ्यामध्ये सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळ अत्यंत नेटानं आणि मनापासून राबवत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये यांनी अश्वघोष थिएटर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज रिसोर्स सेंटर या माध्यमातून खूप चांगले उपक्रम ते राबवत आहेत. ज्ञानाधिष्ठित उपक्रम आहेत, सांस्कृतिक उपक्रम आहेत, वेगवेगळे ज्याला काय म्हणू पुरस्कार वितरण आहेत, धम्मविषयक जागृती कार्यक्रम आहेत. असे कितीतरी वेगळे उपक्रम ते या माध्यमातून राबवत आहेत. आणि हे सारं कार्य करत असताना अनेक भल्या बुऱ्या प्रसंगातून त्यांना जावं लागत असतं. फील्डवरती काम करणाऱ्या माणसाला सगळ्याच प्रसंगांचा सामना करावा लागतो. सारंच काही सकारात्मक असतं असंही नाही किंवा सगळंच नकारात्मक आहे असंही नाही. मात्र या साऱ्यांचं संतुलन करून या लोकांना आपलं काम पुढं घेऊन जावं लागत असतं, किंबहुना ते नेत आहेत. तर अशा पद्धतीनं धम्मनिष्ठेपासून तसूभर सुद्धा न ढळता हे लोक आपलं काम करतात. हे दोघं प्रातिनिधिक आहेत. राज्यामध्ये देशामध्ये असे अनेक तरुण कार्यकर्ते या पद्धतीनं धम्मविषयक काम करतायत. तर आज आपण विषय घेतो आहोत की धम्म उपासक वास्तव आणि अपेक्षा. नेमके धम्म आता ही जी लोक काम करतायत यांना काम करत असताना नेमकं काय जाणवतंय याविषयी आजच्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे आयुष्मान मिलिंद कांबळे यांना. साताऱ्यातला अतिशय तरुण आणि ज्याला काय म्हणून संवेदनशील अशा पद्धतीचा हा कार्यकर्ता आहे. फील्डवरती समरसून काम करणारा हा व्यक्ती आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून धम्म उपासक वास्तव आणि अपेक्षा या विषयाच्या अनुषंगाने काही जाणीवा करून घेणार आहोत. तर स्वागत करूया आयुष्मान मिलिंद कांबळे यांचं. मित्रांनो, चला बुद्धाच्या छायेत बुद्ध जयंती व्याख्यानमाला महोत्सवांतर्गत आलोकशाही वाहिनीवरच्या माझ्या सगळ्या भारतीय बांधवांना माझा क्रांतिकारी सविनय मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, महाराष्ट्रातील युवा वर्गामध्ये सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आणि ज्यांना संपूर्ण तरुण वर्ग फॉलो करतो, त्यांचा अनुनय करतो, असे परिवर्तनाच्या चळवळीतील आमचे सहकारी साथीदार आणि बुद्ध बाबासाहेब विचारांचा प्रचार करून ही विचारधारा सामान्य माणसापर्यंत घेऊन जाणारे आमचे सहकारी मित्र सन्माननीय आलोकजी जत्राटकर
यांचं मी सुरुवातीला खूप खूप मनापासून पुण्यानुमोदन करतो. हे पुण्यानुमोदन यासाठी करतो की त्यांनी चला बुद्धाच्या छायेत हा उपक्रम राबवून तथागत भगवान गौतम बुद्धाची, त्याच पद्धतीनं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनाच्या चळवळीतील जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि म्हणून मी सुरुवातीला त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करत आहे, त्यांचं अभिनंदन करत आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं या व्याख्यानमालेमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याची त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दलही मी त्यांचं पुण्यानुमोदन. एका वेगळ्या आणि महत्वपूर्ण अशा विषयावर त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि या निमित्तानं मी तुमच्याशी काही हितगुज करू शकेन, काही संवाद करू शकेन आणि ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. तर मित्रांनो, आज ज्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे तो विषय आहे धम्म उपासक, वास्तव आणि अपेक्षा. आता हा विषय खऱ्या अर्थानं खूप वेगळ्या पद्धतीनं सरांनी या विषयाचं म्हणजे हा विषय आपल्या समोर ठेवलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण बुद्ध, धम्म, संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी जी नावं आहेत ती नित्य नियमानं घेत असतो. धम्म उपासक, आता हा जर आपण शब्द जर बघितला तर या शब्दामध्ये दोन शब्दांचा मिळून हा एक शब्द झालेला आहे. याच्यामध्ये धम्म आणि उपासक हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि ते एकत्र आलेले. मग आता धम्म म्हणजे काय आणि उपासक म्हणजे काय हे थोडंसं आपण जाणून घेऊया. तर धम्म या शब्दाचा अर्थ जो आहे तो थेट बुद्धांपर्यंत आपल्याला घेऊन जातो, कारण बुद्धांनी जो काय आपल्याला उपदेश दिलेला आहे त्याला आपण धम्म असं म्हणतो. आणि धम्म म्हणजे काय की एक जीवन जगण्याची कला, या अर्थानं धम्माकडे बघितलं जातं. धम्म म्हणजे पूर्वाश्रमीच्या व्यवस्थेच्या अर्थानं आपण त्याच्याकडे धर्म म्हणून न बघता तो एक बुद्ध विचार म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो. आणि आता उपासक म्हणजे काय, तर उपासक या शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की उपासना करणारा, उपास तापास करणारा, किंवा पूर्वाश्रमीच्या भाषेत जर आपण थोडासा विचार केला तर कर्मकांड करणारा किंवा क्रियाकर्म करणारा असा माणूस. आता उपासक या शब्दाची व्याख्या किंवा उपासक या शब्दाचा अर्थ इतक्यावरच थांबत नाही, तर उपासक म्हणजे उपासना करणारा. मग आता उपासना कशाची, तर अनेक प्रकारे लोक उपासना करतात. व्रतवैकल्य करतात, त्याच पद्धतीनं काही लोक ज्ञानाची उपासना करतात, काही लोक आरोग्याची उपासना करतात, काही लोक शरीराची उपासना करतात. असे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी आहेत. परंतु धम्म उपासक म्हणजे काय, तर आपण सरळ अर्थाने या गोष्टीकडे बघूयात की धम्माची उपासना करणारा असा अर्थ त्याला अपेक्षित आहे का, तर नक्कीच नाही. धम्म उपासक म्हणजे धम्माचं अनुकरण करणारा असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेऊया. आता हा झाला धम्म उपासक या शब्दाचा अर्थ. मग मित्रांनो, धम्माचा संबंध आपला कधी आला, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचे आदर्श बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची स्वतः दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आपल्याला धम्म आणि बुद्ध या शब्दांची ओळख आपल्याला झालेली आहे. मग आता आपण या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत की बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय. ही जी 3 रत्न आहेत या रत्नांविषयी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी आपल्याला ही 3 रत्न दिलेली आहेत. बुद्ध दिलेले आहेत, बुद्धांचा धम्म दिलेला आहे आणि संघाची जीवन पद्धती आपल्याला दिली. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करणं या ठिकाणी अत्यंत प्रस्तुत ठरणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेऊया की बाबा बुद्ध म्हणजे काय. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला बौद्ध धम्म दिला. या सगळ्या गोष्टीला 64 वर्ष पूर्ण झाली. मग या 64 वर्षामध्ये आपण बुद्ध,
धम्म, संघ या गोष्टी आपण नीटपणे समजून घेतल्यात का, तर याही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. या गोष्टींचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय, बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा नक्की काय आहेत, या आपण नीटपणे समजावून घेतलेल्या आहेत का? तर हाही विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून थोडस आपण तथागत बुद्धांच्या काळामध्ये थोडस जाऊया आणि या गोष्टी संक्षिप्त रूपाने समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध ही एक अवस्था आहे आणि ही अवस्था कुणी प्राप्त केलेली आहे, तर सिद्धार्थ गौतमांनी अखंड अशा स्वरूपाची ध्यान साधना, ज्ञान साधना करून ही जी बुद्धत्वाची जी एक विशिष्ट असामान्य अशी अवस्था आहे ही सिद्धार्थ गौतमांनी प्राप्त केलेली आपल्याला दिसून येते. मग आपल्याला सगळं, मी फार पूर्वीचा इतिहास आपल्याला सांगित बसणार नाही की सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केला नाही का, म्हणजे जगामध्ये जे काही दुःख आहे हे दुःख शोधून काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी ग्रहत्याग केलेला आहे. म्हणजे माणसामध्ये वैरत्वाची भावना आहे, माणसामध्ये शत्रुत्वाची भावना आहे, माणसामध्ये भांडतायत आणि कुठल्या गोष्टीवरनं भांडतायत, तर पाण्यासाठी भांडणं होत आहेत, संपत्तीसाठी भांडणं होत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग असं म्हणतात, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे की सिद्धार्थ गौतमाला म्हणजे 4 गोष्टी सिद्धार्थ गौतमानं बघितल्या, की एक आजारी मनुष्य बघितला, त्याच पद्धतीनं म्हातारा माणूस बघितला, त्यानंतर एक प्रेत जाताना बघितलं आणि एक रोगी माणूस बघितला नाही का, म्हणजे आजारी माणूस बघितला. तर अशा काही 4 घटना सिद्धार्थ गौतमांनी पाहिल्या आणि त्यांचं मन अत्यंत व्यथित झालं आणि असं म्हणतात की सिद्धार्थ गौतम बाहेर पडले, घराच्या बाहेर ग्रहत्याग केला. हे जरी वरवरचं जरी कारण असलं तरी बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये या गोष्टींच्या मुळाशी जाऊन ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या नाहीत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मग खऱ्या अर्थानं सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग का केलेला आहे, ही जर गोष्ट आपण बघितली तर माणसामध्ये असणारी भावना, माणसामध्ये असणारी असहिष्णुतेची भावना, संपत्तीसाठी होणारे युद्ध, राज्यासाठी होणारे युद्ध, पाण्यासाठी होणारे युद्ध, या सगळ्या संघर्षातून तथागत किंवा सिद्धार्थ गौतमांनी तर माणसामध्ये होणारी जी काही संपत्तीवरून, पाण्यावरून, जमिनीवरून, राज्यावरून जी काही युद्ध होत आहे, तर या गोष्टी माणसाला अत्यंत दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केलेला आपल्याला पाहतात. आणि त्यानंतर मग सिद्धार्थ गौतम हे अनेक ऋषींकडे गेलेले आहेत, त्या ठिकाणी ज्ञान मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी वैराग्याचा मार्ग अवलंबलेला आपल्याला पाहायला मिळतो. शरीराला यातना देणं आणि यातना देऊन त्यानंतर आपल्याला काही त्यातनं ज्ञान प्राप्ती होते का, असाही प्रयत्न सिद्धार्थांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एक गोष्ट सिद्धार्थ गौतमांच्या लक्षामध्ये आलेली, शरीराला यातना देऊन किंवा वैराग्याचा मार्ग अनुसरून आपण शरीराला यातनाच देणार आहोत, तर यातून आपल्याला वेगळं काही मिळत नाही. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिद्धार्थांनी त्या भगिनीकडनं खीर जी आहे ती खीर प्राशन केलेली आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा बोधिवृक्षाच्या छायेमध्ये आसन मांडी ठोकून सलग 7 आठवडे सिद्धार्थ गौतमांनी अखंड अशी ध्यान साधना केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे. आणि बुद्धत्वाची प्राप्ती झाली म्हणजे काय झालं, तर त्यावेळेला त्यांना एका विशिष्ट ज्ञानाचा जे ज्ञान आहे ते त्यावेळेला त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्यांना एक नवा मार्ग त्या ठिकाणी सापडलेला आपल्याला दिसून येतो आहे. मग हा नवा मार्ग काय आहे, तर तो नवा मार्ग आहे तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि मग ध्यान साधना केल्यानंतर जे बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, असामान्य असं व्यक्तिमत्व जे आहे, की बुद्धत्व म्हणजे काय, तर अपार करुणा, अपार मैत्री, सर्वश्रेष्ठ मुदिता
या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं व्यक्तिमत्व, एक असामान्य व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणूयात, त्यांना बुद्ध म्हटलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणजे काय ही गोष्ट समजून घेत असताना सिद्धार्थ गौतमाचा तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध होणे ही जी काय प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे आणि ती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग तथागतांना, सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धांनी सुरुवातीला आपल्याला जो काही धम्म किंवा जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे कुणाला सांगावं याविषयी त्यांच्या मनामध्ये थोडंसं काहूर माजलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या मनाची अस्वस्थता त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. परंतु त्यानंतर सुद्धा भगवंतांच्या ही गोष्ट लक्षात येते की जे त्यांचे पूर्वाश्रमी जे साथीदार होते, ऋषीमुनी होते, त्यातले काही वारलेले आहेत, काही अस्तित्वात नाहीत, काहींनी हा मार्ग सोडून दिलेला. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांची सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यासोबत जे तपश्चर्याचा मार्ग जेव्हा त्यांनी अवलंबलेला होता, त्यावेळेला जे काही 5 परिव्राजक त्यांच्या सोबत होते ते जिवंत असलेले त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते ठरवतात की मला जे काही ज्ञान समजलेलं आहे तर हे मी त्यांना सांगू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्धगयेपासून सारनाथ पर्यंत जवळजवळ हे 200 मैलाचं जे अंतर आहे, तर ते 200 मैलाचा पायी चालत जाऊन सिद्धार्थ गौतम किंवा तथागत भगवान बुद्ध यांनी सारनाथ इथं आपल्या पहिल्या 5 शिष्यांना आपला धम्म जो आहे तो सांगितलेला. आणि मग हा धम्म म्हणजे काय, तर त्यांनी जी शिकवण सांगितलेली आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी, त्या शिकवणीला धम्म असं म्हटलेलं आहे. मग आता ही शिकवण कुठली आहे, तर भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर 4 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ती गोष्ट अशी आहे की बुद्ध म्हणतात की जगामध्ये दुःख आहे. भगवंतांनी जी पहिली गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की जगामध्ये दुःख आहे. दुसरं सत्य त्यांनी हे सांगितलं की दुःखाला कारण आहे, म्हणजे या जगामध्ये कोणतीही गोष्ट ही विनाकारण घडत नाही, कारणाशिवाय घडत नाही, आणि म्हणून या दुःखाला कारण आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. त्यानंतर तिसरं सत्य भगवंतांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे आहे की या दुःखांचा समुदाय आहे. अनेक प्रकारची दुःख मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये भोगत असतो, या दुःखाला तो सामोरं जात असतो. भगवंत म्हणतात की दुःखांचा समुदाय आहे. आणि भगवंत चौथं आर्य सत्य या ठिकाणी आपल्याला सांगतात ते म्हणजे की या दुःखावर उपाय आहे. आणि याला जगामध्ये 4 आर्य सत्य असं म्हटलेलं आहे. आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, आर्य म्हणजे आर्य ब्राह्मण, वैदिक ब्राह्मण असा त्याचा अर्थ नाही, आणि तसा अर्थ आपण घेऊ नये. आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, अशा पद्धतीनं हा अर्थ आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून तथागतांनी ही जी सुरुवातीला शिकवण दिलेली आहे याला 4 आर्य सत्य म्हटलं जातं. आणि पहिलं हे जे प्रवचन आहे हे तथागतांनी आपल्या पहिल्या 5 जग ज्यांना म्हणतो त्यांना हे दिलेलं आहे. आणि पहिलं जे प्रवचन आहे हे शील मार्गाचं प्रवचन आहे. मग आता भगवान बुद्धांचा धम्मक म्हणजे काय, तर भगवंतांनी जी शिकवण आपल्या सगळ्यांना दिलेली आहे त्याच्यामध्ये 4 आर्य सत्य आहेत, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, पंचशील आहे, दसशील आहे, विनय आहेत, गृहस्थाश्रमातल्या लोकांचे विनय आहेत, भिक्षूंचे विनय आहेत. एकूणच माणूस हे चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, अभिप्रेत आहेत, त्या चांगल्या गोष्टीचा जो उपदेश आपल्याला केलेला आहे, माणसाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा जो विचार आहे, माणसाच्या सर्वांगीण बदलाच्या प्रक्रियेचा जो विचार आहे त्याला धम्म म्हटलेला आहे. आणि म्हणून भगवंतांनी जे पहिलं प्रवचन आपल्या 5 राज्यकांना दिलेलं आहे ते शील मार्गाचं प्रवचन दिलेलं आहे. याच्यामध्ये स्पष्ट भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की स्वर्ग, नरक, आत्मा, कर्मकांड आणि मोक्ष याचा माझ्या धम्मामध्ये अजिबात स्थान नाही. या कोणत्याही गोष्टीला माझ्या धम्मामध्ये अजिबात स्थान नाही. म्हणजे या ठिकाणी तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्धांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे ईश्वर, आत्मा, कर्मकांड आणि मोक्ष, स्वर्ग, नरक
या गोष्टींचा माझ्या धम्माशी काही संबंध नाही. म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी सगळ्यात सुरुवातीला ईश्वराला नाकारलेला आहे, आत्म्याला नाकारलेला आहे, कर्मकांडाला नाकारलेला आहे आणि स्वर्ग नरक या ज्या संकल्पना आहेत याला भगवान बुद्धांनी नाकारलेला पाहायला मिळते. आणि म्हणून हा जो विचार आहे, हा जो मार्ग आहे, हा माणसाच्या परिवर्तनाचा मार्ग आहे, बदलाचा मार्ग आहे आणि म्हणून याला धम्म मार्ग असं म्हटले. म्हणून ही गोष्ट आता आपल्या लक्षात आली की बुद्ध म्हणजे काय, भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म म्हणजे काय आणि संघ म्हणजे काय. आता संघ म्हणजे आपण की भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितलेला आहे या धम्माचं अनुपालन करणं, या धम्माचं आचरण करणारा जो व्यक्तींचा समूह आहे, कुशल व्यक्तींचा समूह आहे, त्याला संघ म्हटलेला आहे. म्हणजे संघ म्हटलं तर मग क्रिकेटचा संघ किंवा मंडळ वेगवेगळी फाउंडेशन्स वगैरे या अर्थानं भगवान बुद्धांच्या संघाचं स्थान नाही. तर संघ म्हणजे बुद्ध म्हणतात की पंचशिलेचं, आर्याष्टांगिक मार्गाचं, दशशिलेचं पालन करणाऱ्या व्यक्तींचा, त्या दृष्टीनं प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणून त्याला संघ म्हटलेलं. तर ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ती आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ही गोष्ट आता आपण वरवर अर्थानं जर बघितली तर बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय आणि संघ म्हणजे काय या गोष्टी आपण बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली या गोष्टी पुन्हा आपल्याला सांगितल्या आणि दीक्षा दिल्यानंतर या 3 गोष्टी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. केवळ बाबासाहेबांनी हे त्रिरत्न दिलेलं नाही, तर याबरोबर 22 प्रतिज्ञा सुद्धा आपल्याला दिलेल्या. आणि या 22 प्रतिज्ञा काय आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिल्या 8 प्रतिज्ञा तर हिंदू देवदेवतेंची उपासना किंवा उपास तापास करणार नाही याविषयी स्पष्टपणे सांगितलेले आहे. या देवांना मी देव म्हणून मानणार नाही आणि त्यांचे उपास तापास व्रत वैकल्य करणार नाही, अशा स्वरूपाच्या प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर पंचशील दिलेला आहे, आर्य अष्टांगिक मार्गातील काही भाग आपल्याला दिलेला आहे. आणि शेवटी बाबासाहेब म्हणतात की येतपर मी भगवान बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन. तर या ज्या 22 प्रतिज्ञा, ह्या 22 प्रतिज्ञा आपल्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देणाऱ्या, आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे बदल घडवून आणणाऱ्या प्रतिज्ञा. आणि म्हणून धम्म उपासक म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेणं, या गोष्टींचा अभ्यास करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून धम्म उपासकानं महत्वाच्या ज्या काही गोष्टी समजून घेणं आहेत, तर ह्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांना धम्मदीक्षा देताना जो उद्देश होता तो काय होता? केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये बाबासाहेबांना आपल्याला घ्यायचं होतं का? तर नाही. बाबासाहेबांची या विषयावर खात्री झालेली होती की बुद्ध हा एकमेव माणूस असा आहे, त्यांचा धम्म जो एकमेव असा या जगामध्ये धम्म आहे जो व्यक्तीच्या परिपूर्ण विकासाला मदत करेल, व्यक्तीचा सर्वांगीण जो विकास आहे या विकासाला तो पोषक ठरेल. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वतः स्वीकारून आपल्या सगळ्यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी पडते की हा धम्म समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं आचरण करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर बुद्ध म्हणतात की मनुष्याच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय. बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन जर आपण बघितलं तर दैदिप्यमान असं बाबासाहेबांचं जीवन, बुद्ध विचारांनी प्रेरित झालेलं जीवन आपल्याला दिसतं. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये असं म्हणतात ते की मी कुठल्याही वाईट गोष्टीचं समर्थन केलेलं नाही किंवा माझ्याकडून अशा कुठल्याही वाईट गोष्टी घडलेल्या नाही. म्हणजे बाबासाहेब विदेशात जरी होते तरी बाबासाहेबांनी आपल्या आचरणाला अतिशय महत्वाचं स्थान. आणि म्हणून बाबासाहेबांना स्वीकारत असताना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेत असतो किंवा धम्माचे उपासक म्हणून आपण स्वतःला घेत असतो. काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते आणि ती जबाबदारी आपण स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रो, की धम्म म्हणजे काय? तर बाबासाहेब म्हणतात की जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म आहे, जीवनात पूर्णता साधणं म्हणजे धम्म आहे, निब्बाण प्राप्त करणं म्हणजे धम्म आहे असं बाबासाहेब. म्हणजे निर्वाण प्राप्त करणं, बुद्धासारखं बनणं, या जीवनाचं ध्येय बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. निर्वाण प्राप्त करणं केवढा मोठा उद्देश यामध्ये बाबासाहेबांचा असलेला.
त्याच पद्धतीनं सद्धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये केलेल्या आहे. या गोष्टी विस्ताराने आपण बघणार नाही, परंतु यांचा संदर्भ घेणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून या गोष्टी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बाबासाहेब म्हणतात की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्यांनी जीवनाची काही तत्व म्हणून पाळली पाहिजे. आणि ही जी तत्व आहेत हा भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्ग आहे. हा विशुद्धी मार्ग आपण स्वीकारला. म्हणजे जीवनाची ज्याला चांगला माणूस बनण्याची गरज आहे किंवा इच्छा आहे त्यांनी जीवनाची काही तत्व पाळली पाहिजेत असं बाबासाहेब म्हणतात. मग विशुद्धी मार्गाची शिकवण बाबासाहेबांची काय सांगते, तर ते पंचशील आहे, दसशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तर ही शिकवण जी आहे ती आपल्या आचरणामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भगवान बुद्धांना समजून घेत असताना, बुद्धाचा धम्म समजून घेत असताना भगवान बुद्धांनी आपल्याला असं दिसून येईल की या धम्मामध्ये स्वतःचं असं विशिष्ट स्थान निर्माण केलेलं आपल्याला पाहिजे. तर बाबासाहेब म्हणतात की धम्म हाच माझा शास्त्र आहे. म्हणजे भगवान बुद्ध स्वतःचं महत्व न सांगता जास्तीत जास्त महत्व जे आहे ते धम्माला दिलेलं भगवान बुद्धांनी आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपल्यासाठी बुद्ध हे आपले आदर्श आहेतच, परंतु धम्म हा आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोकं आहेत. एक आहे सुखोपभोगाचं आणि दुसरं आहे वैराग्याचं. बुद्ध म्हणतात ही दोन्ही टोकं किंवा ह्या दोन्ही पद्धती माणसाला दुःखाकडे घेऊन जातात. आणि म्हणून या दोन्हीही पद्धतीचा अवलंब न करता मधल्या मार्गाचं अनुसरण करावं. दोन्ही टोकं माणसाला दुःखाकडे घेऊन जातात, म्हणून याचं अनुसरण न करता दुःखमुक्तीची जी शिकवण आहे याचा मधला मार्ग जो आहे तो आपण स्वीकारणं गरजेचं आहे असं भगवान बुद्धांनी सांगितलेला. आणि म्हणून हा जो मध्यम पद आहे, हा पद किंवा हा मार्ग, हा रस्ता आपण स्वीकारणं गरजेचं आहे. हाच रस्ता बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्र हो, या झाल्या ज्या गोष्टी ज्या मी आता आपल्याशी बोललोय. धम्म उपासक म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, संघ म्हणजे काय, या गोष्टींविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेतलेलं आहे. मग खऱ्या अर्थानं ज्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला होता त्या धम्माचं आचरण आपण करतोय का? बाबासाहेबांना धम्म देताना व्यक्ती बदलाची जी प्रक्रिया आहे, जी बाबासाहेबांनी अभिप्रेत ठेवलेली होती धम्म देत असताना, ती आपण करण्यात यशस्वी झालो आहोत का? 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून आपण सगळ्यांनी एक वेगळी जीवनशैली स्वीकारली आणि एक बौद्ध म्हणून आपण आपलं हे जीवन व्यतीत करत आहोत किंवा या बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाच्या संपर्कामध्ये आपण आहोत. मग हे करत असताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी ज्या उद्देशानं आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे त्या धम्माचं पायीक बनण्याचा आपण प्रयत्न करतोय काय? भगवान बुद्धांच्या पंचशिलेचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न करतोय काय? बाबासाहेबांना अपेक्षित असलेला मनुष्य मात्राचा सर्वांगीण विकास जो होणं अपेक्षित आहे, हा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतोय काय? आपली पावलं त्या दिशेनं वळतायत का? किंवा छोटासा तरी आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय का? ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. एक बौद्ध म्हणून 64 वर्षातलं आपलं वास्तव काय आहे? असे अनंत प्रश्न आहेत की जे प्रश्न आपण स्वतःला आपण विचारले पाहिजे. आणि मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना काही मुद्दे जे आहेत ते प्रकर्षाने समोर येतात. त्या विषयावर आपण भाष्य करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी स्वतःकडे बघायला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण स्वतःमध्ये परिवर्तन करूयात आणि नंतर मग इतरांच्या परिवर्तनाचा विचार करूया. अशी एक साधी सोपी संकल्पना यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून एक बौद्ध म्हणून आज आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि पर्यायानं आपल्या समाजाची काय स्थिती आहे याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. मित्र हो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेला 22 प्रतिज्ञा आपल्याला दिली.
या 22 प्रतिज्ञांचं आपण पालन करतोय का? हा जर प्रश्न आपण आपल्याला विचारला तर आज समाजामध्ये अत्यंत बऱ्याच ठिकाणी विदारक असं चित्र आपल्या समोर आल्या वाचून राहत. बाबासाहेबांनी पहिल्या 8 प्रतिज्ञा दिल्या. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, गौरी गणपती यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, हिंदू धर्मातील कुठलेही सण समारंभ मी साजरे करणार नाही. मग एवढं सगळं असताना या 8 प्रतिज्ञा आहेत, याचं आपण पालन करतो का? आणि जर करत असू तर त्याची परिणामकारकता आपल्याला साधता येते का? याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून याबरोबरच आजही आपल्या जर समाजात आपण बघितलं तर आपल्या समाजामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी थोड्या बहुत फरकानं लोक करत असलेले आपल्याला बघतात. आणि म्हणून या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की 22 प्रतिज्ञांचं आपल्याकडनं तंतोतंत जरी नाही करता आलं तरी काटेकोरपणे पालन आपल्याला करणं गरजेचं आहे. तसा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपले संस्कार विधी कसे असतात? एक बौद्ध म्हणून एक हिंदू पद्धती आपण सोडलेली आहे आणि बौद्ध म्हणून एक जीवन जगत असताना आपले संस्कार विधी आपण कशा पद्धतीनं करतो याकडे जर आपण बघितलं तर अनेक गोष्टी अशा आपल्याला दिसतील की ज्या धम्माच्या विसंगत करण्याचा आपण प्रकर्षानं प्रयत्न करतोय, जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय की काय असं आपल्याला म्हणायला वाव आहे. इथपर्यंत आपल्याला काही गोष्टी समाजामध्ये दिसून येत आहेत. अलीकडे जर आपण बघितलं तर नामकरण समारंभ जे आहे तर तो समारंभ सुद्धा आपण प्रस्थापित लोकांसारखा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकीकडे आपल्या विधीला पंचशील म्हणण्यासाठी बुद्धाचार्यांना आपण त्रिशरण पंचशील, विदाय पंचशील, बुद्ध पूजा जो सगळा संस्कार विधी आहे तो म्हणतो, नाव ठेवतो आणि नाव ठेवल्यानंतर उपस्थितांना जेवण्यासाठी आपण काय करतो याचा जर विचार आपण केला तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की जिथं बुद्ध म्हणतात की प्राणी हिंसा मी करणार नाही, या हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो असं आपण एका बाजूला म्हणतो, तर दुसऱ्या बाजूला आपल्या नामकरण समारंभाच्या वेळेला मुलाच्या आयुष्याची कामना करत असताना, मुलाला शुभेच्छा लोकांकडे मिळत असताना, मिळण्याची इच्छा धरत असताना आपण एक जीवाची हिंसा करतो आणि आपल्या नामकरण समारंभामध्ये सुद्धा आपण बिर्याणी, मटण वगैरे अशा पद्धतीचं जेवण करत असतो. ही काय पद्धत आहे याचा आपण विचार करायला हवा. त्यानंतर आपण लग्नविधीमध्ये आपण काय करतो? बाबासाहेब म्हणतात अत्यंत साधेपणानं बौद्धांचे विधी असावेत. याकडं आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. आपल्याला आजही मोठमोठी मिरवणूक, बँड, झगमगाट, मोठा दिखावा आपण इतरांसारखं करायला बघतो. आज आपली आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा केवळ इतरांचं अनुकरण करण्यासाठी आपण मोठमोठी लग्न समारंभ आपले करतो. हे बौद्ध म्हणून अपेक्षित आहे का? याही गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. लग्नामध्ये आपण काय करतो? हळदी समारंभ, भव्य हळदी समारंभ, एका दिवसाचं बंधूंनो लग्न, काही मिनिटांचं लग्न, आपण त्याला उत्सवाचं स्वरूप देतो. बौद्ध म्हणून एक साधेपणाचं पालन करावं अशा पद्धतीची बुद्धाची शिकवण आपल्याला. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतोय? आदल्या दिवशी हळदी समारंभ, लग्नाच्या दिवशी आपण काय करतो? तर लग्नाच्या दिवशी साक्षगंध. आता बंधूंनो, साक्षगंध हा काय समारंभ आहे हे आपण कधी जाणून घेतलंय का? बाबासाहेब म्हणतात, बुद्ध म्हणतात की हा घरगुती स्वरूपाचा समारंभ आहे. वधू आणि वरांनी एकमेकांची पसंती आणि स्वीकृती सगळ्यांसमोर सांगण्याचा, कुटुंबातल्या लोकांसमोर सांगण्याचा हा समारंभ आहे की मी आपल्याला पती म्हणून मला तुम्ही पसंत आहात, मी तुम्हाला तुमचा स्वीकार करत आहे. आणि नवरा म्हणतो की पत्नी म्हणून तुम्ही मला पसंत आहात, मी तुमचा स्वीकार करणार आहे. इतका साधा समारंभ आहे, स्वीकृती आणि पसंती आहे केवळ. तर याला साक्षगंध विधी म्हणून ऐन लग्न समारंभामध्ये हा विधी आपण त्याच्यासाठी स्वतंत्र खर्च केला जातो. तर हे योग्य आहे का? या गोष्टींचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणतात की साक्षगंध म्हणजे वधूवरांची पसंती आणि स्वीकृती विचारावी आणि ही विचारल्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण पंचशील घ्यावं, कारण ती एक धम्माचरणाची सुवर्ण संधी या निमित्तानं आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून त्रिशरण पंचशील म्हणावं असं बाबासाहेब म्हणतात. आणि उपस्थितांचं तोंड गोड करावं
इतका छोटासा हा समारंभ आहे, परंतु आज त्याला आपण कर्मकांडाचं स्वरूप देतो. साक्षगंध समारंभ आणि लग्नामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. सगळी लोक, सर्व समाजातल्या विविध स्तरातील लोक आपल्या मंगल परिणयाला उपस्थित झालेले असतात. अशामध्ये सुद्धा हा साक्षगंध विधी आपण घेत असतो. बौद्ध संस्काराचा जर विचार केला तर ऐन लग्नामध्ये हा समारंभ उचित आहे का? नाही, तरीही आपण घेतो. मग हे का आपण करतो? बौद्ध धर्माच्या विसंगत काम आपण का करत असतो? तर याला कारण आहे प्रस्थापित व्यवस्थेमधून जे संस्कार आपल्यावर वर्षानुवर्ष झालेले आहेत ते सोडणार, हे वास्तव आहे. आणि लग्नामध्ये सुद्धा आपण काय करतो? आज आपण जर सामाजिक परिस्थिती बघितली तर अनेक धार्मिक संघटना काम करत असते आपल्याला बघायला. मग लग्नामध्ये बौद्धाचार्यांनाच बोलवलं जातं, भिक्षूंनाच बोलवलं जातं. हे असतील तर लग्न समारंभ प्रमाणबद्ध मानला जात नाही. असं आहे का? तर याही गोष्टी एक बौद्ध म्हणून अत्यंत चिकित्सक वृत्तीनं किंवा चिकित्सक बुद्धीनं या गोष्टी आपण तपासणं. यासाठी धम्म जाणून बुद्ध काय म्हणतात, बाबासाहेब आपले आदर्श काय सांगतात, या गोष्टी अत्यंत समजून घेणं गरजेचं आणि ते आपण घेत नाही. आणि म्हणून तर या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या हातून घडत असतात. ऐन लग्नामध्ये बौद्धाचार्यांनाच का बोलवायचं, धम्मचार्यालाच का बोलवायचं, भिक्षूंनाच का बोलवायचं, असा विचार आपण कधी केलाय का? कर्डक नावाचे गृहस्थ धर्मांतरानंतर बाबासाहेबांना पत्र पाठवून विचारतात की बाबासाहेब, तुम्ही आम्हाला बौद्ध धम्म दिला, परंतु बौद्धांचे संस्कार कसे असावे, लग्न समारंभ कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन कर्डक यांनी बाबासाहेबांना विचारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहिलं त्यांना आणि सांगितलं की लग्नविधी कसा असावा. बाबासाहेब म्हणतात की बौद्धांचे लग्न समारंभ किंवा विधी संस्कार हे अत्यंत साधेपणानं असावेत. यामध्ये बाबासाहेब म्हणतात की वधूवरांना शुभ्र वस्त्र परिधान करावं आणि कोरं मडकं घ्यावं, त्याच्यामध्ये पाणी ओतावं, पुष्प, दीप आणि गंध ही जी 3 प्रतीकं आहेत, ही प्रतीकं आपल्या आदर्शांना अर्पण करावं, वधूवरांची स्वीकृती पसंती घ्यावी, त्यांची कर्तव्य त्यांना द्यावी आणि बाबासाहेब म्हणतात कुणीतरी मंगलसूत्र म्हणावं. बाबासाहेब काय म्हणतात? कुणीतरी मंगलसूत्र म्हणावं. बाबासाहेब तिथं असं म्हणू शकले असते की बौद्धाचार्यांनी मंगलसूत्र म्हणावं, धम्मचार्यांनी मंगलसूत्र म्हणावं, भिक्षूंनी मंगलसूत्र म्हणावं, परंतु बाबासाहेब तिथं म्हणतात कुणीतरी मंगलसूत्र म्हणावं. काय सांगायचंय बाबासाहेबांना याच्यामध्ये? ही गोष्ट कधी आपण जाणून घ्या. कुणीतरी म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की जो पंचशिलेचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो अशा उपासकानं जरी मंगलसूत्र म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. पण आज आपण समाजात काय बघतो? बौद्धाचार्यांनाच बोलवलं पाहिजे, धम्मचार्यांनाच बोलवलं पाहिजे, भिक्षूलाच बोलवलं पाहिजे. अरे आपण कधी अभ्यास करणार आहोत? आपण कधी धम्म जाणून घेणार? बौद्धांचे विधी, सण, समारंभ याबद्दल आपण कधी समजून घेणार आहोत? याचा जर विचार केला तर आज अत्यंत विदारक असं चित्र आपल्याला दिसतं. भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांचा विधी समारंभ वेगळ्या पद्धतीचा असतो. त्रिरत्न बौद्ध महासंघ ते त्यांच्या पद्धतीने वेगळा विधी समारंभ करत असतात. भिक्षूंना जर बोलवलं तर भिक्षूंची ही वेगळ्या स्वरूपाची असते आपल्याला पाहायला. तर यामध्ये कुठंतरी समन्वय साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नाही? बाबासाहेबांनी जर त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला असेल की वधूवरांना त्रिशरण पंचशील द्यावं, त्यांना धम्मदीक्षा द्यावी आणि कुणीतरी मंगलसूत्र म्हणावं असं जर म्हणत असतील तर अत्यंत साधेपणानं बौद्धांची लग्न असावी अशा पद्धतीचा विचार बाबासाहेबांचा असलेला हा विचार अत्यंत काळजीपूर्वक आपण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अंत्यसंस्कारात सुद्धा काय करतो आपण? प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय चित्र दिसतं? बौद्ध म्हणून बाबासाहेब केवळ आपल्याला अनित्यतेच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आदर्शांना आपण अर्पण करतो तेवढ्याच गोष्टी आपल्याला सांगतात. पुष्प, दीप आणि गंध, फुलं, मेणबत्ती, अगरबत्ती याच्या पलीकडं आपल्या कुठल्याही विधी संस्कारात कोणत्याही वस्तूंना स्थान. अंत्यसंस्काराला आजही आपण बघतो
की मृत पावलेल्या व्यक्तीच्या ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या त्या सगळं देण्याचा प्रयत्न करतात. दूध त्या ठिकाणी रक्षा विसर्जन. आता साधी गोष्ट आहे, दूध हा पदार्थ काय आहे हे छोट्या माणसाला जरी, छोट्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल की दूध हे पियायची गोष्ट आहे किंवा पिण्याची गोष्ट आहे. तर या सगळ्या आजही समाजामध्ये अशा वास्तव असते. आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही, याही गोष्टींचा आपण अत्यंत प्रकर्षाने विचार करायला पाहिजे. आणि हे सगळं कुठून येत आहे, तर जे दुसऱ्या बाजूला भव्य दिव्य जे आपण पाहतोय ते सगळं आपल्यात आणण्याचा प्रयत्न करतो. पोशाख आपले जर बघितले तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचे शुभ्र वस्त्र, साधेपणाचं जे पालन आहे ते करण्यासाठी बाबासाहेब सांगतात. आपले आज विवाह समारंभामध्ये जर उंची वस्त्र जर आपण बघितलं, साध्या माणसाला हे करणं शक्य नाही. अशा वेळी तो माणूस कर्ज काढून, ऋण काढून अशा पद्धतीचे समारंभ साजरा करण्याचा प्रयत्न करतायत. तर ही गोष्ट एक बौद्ध म्हणून आपल्या जीवन पद्धतीला मारक असलेली आपल्याला दिसून येते. हे वास्तव आहे. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक रविवारी जाऊ बुद्ध विहारी. आपण जातो का बुद्ध विहारामध्ये? सहकुटुंब घरामध्ये त्रिशरण पंचशील घेतो का? आपल्या घरामध्ये बाबासाहेब तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमा आहेत का? सुंदरसं पूजास्थान आपण घरामध्ये केले का, की जेणेकरून आपल्या मुलाबाळांना त्याचा आदर्श घेता येईल. सकाळ म्हणजे त्यांना प्रत्येक क्षणी या आपल्या आदर्शांची आठवण आपल्याला करून देता येईल. बाबासाहेबांचं जीवन, भगवान बुद्धांचा विचार, या सगळ्या गोष्टींची वारंवार त्यांना जाणीव करून आपल्याला देता येईल अशा पद्धतीचं आपल्या घरातलं वातावरण आहे तर नाही. प्रत्येक रविवारी बाबासाहेब म्हणतात की बौद्धांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. बाबासाहेबांचा आदेश आहे. आपण जातो का? नाही जात. कधी जाणार आहोत आपण बुद्ध विहारामध्ये? चांगल्या स्वरूपाची बुद्ध विहार आपण निर्माण करू शकतो का? बुद्ध विहारामध्ये रविवारी जायच्या, दर रविवारी दुकानाच्या बाहेरी अशा स्वरूपाचं आपलं सगळं जे चित्र आहे ते आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, हे वास्तव आहे समाजाचं. आणि म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण निर्माण करू शकलो नाही, हे आजही आपल्याला अत्यंत खेदानं सांगावं लागतं. मित्रांनो, बाबासाहेबांनी सांगितलं शिका. आपण शिकलो, मोक्याच्या जागा पटकावल्या, नोकरी मिळवली, क्लास 1 ऑफिसर, अत्यंत मोठमोठ्या दर्जाची पदं आपण मिळवली. परंतु खऱ्या अर्थानं मनुष्य मात्र अंतर्बदलाची जी प्रक्रिया बाबासाहेबांना ती आपण करू शकलो का? भौतिक प्रगती आपली झाली, पैसा अडका झाला, मोठमोठी घरं बांधली, बंगले बांधले, सुंदर पत्नी आपण आपल्याला मिळाल्या, दागदागिने आपल्या सगळ्या घरात म्हणजे आपल्या लोकांमध्ये लोकांनी घेतले. इथपर्यंत भौतिक प्रगती झाली. परंतु भावनिक प्रगतीचं काय? भावनिक विकासाचं काय? बुद्ध धम्म तुमच्या अंतर बदलाच्या प्रक्रियेची एकूण पद्धती सांगतो. त्या बदलाचं काय? बुद्ध धम्माला आपण स्वीकारलं. समाजाला बदलवण्यासाठी बाबासाहेबांना जो समाज अपेक्षित होता तो समाज निर्माण करू शकलो का आपण? तर या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहतो तेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात येते की या गोष्टी करण्यात 64 वर्षांमध्ये आजही आपण तेवढेसे यशस्वी झालेलो नाही. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, या ज्या गोष्टी आहेत ह्या करणं अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर एक धम्म उपासक म्हणून आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं वास्तव काय आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हे वास्तव बदलण्यासाठी कृतिशील आराखडा जो आहे तो आपण आचरणात आणला पाहिजे किंवा त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असं या ठिकाणी मला सांग. एक बौद्ध म्हणून किमान अपेक्षा बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांच्या प्रती व्यक्त केलेल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती आपण करू शकतो काय? बाबासाहेब म्हणतात किमान पंचशिलेचं जे परिपालन आहे हे प्रत्येक बौद्धांनी करायला हवं, त्याचा प्रयत्न करायला हवा. लोक म्हणतात की हे किती कठीण आहे,
हे मला जमणार आहे का, हे आपल्याला शक्य आहे का एवढं चांगलं करणं चांगल्या पद्धतीनं. बाबासाहेब म्हणतात की प्रयत्न करा, किमान उपासकांनी प्रयत्न करायला हवे. बाबासाहेबांनी तथा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये उपासकांचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. आता हे उपासक कोण आहेत, तर एक धम्म उपासक आहेत आणि दुसरे भिक्षूंची दीक्षा सांगितलेली आहे, धम्म दीक्षा सांगितलेली आहे. मग धम्म उपासकांकडनं पंचशिलेचं आचरण करण्याची माफक अपेक्षा बुद्ध धम्म करत असतात. त्या पद्धतीनं प्रयत्न करण्याची अपेक्षा बुद्ध धम्माची आहे. त्या पद्धतीनं आपण किमान पंचशिलेचं आचरण करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. एक बौद्ध म्हणून आंबेडकरी चळवळीचा आपल्याला भाग बनता आला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला भगवान बुद्धांचा धम्म जाणून घेण्याची तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. यासाठी ज्या ज्या ठिकाणी धम्माचे कार्यक्रम आहेत अशा ठिकाणी आपण आपला सहभाग नोंदवला पाहिजे. त्या ज्या ज्या ठिकाणाहून बुद्ध धम्म संघ याविषयी आपल्याला जाणून घेता येईल, बाबासाहेबांचे विचार आपल्याला जाणून घेता येईल, त्या ठिकाणी बौद्धांनी जायला हवं. तो याच संघटनेचा आहे, तो त्याच संघटनेचा आहे, मग मी तिथं नाही जाणार. हे या ठिकाणी हा पुढारी आहे, त्या ठिकाणी तो पुढारी आहे, मग मी तिथं नाही जाणार. ही भावना आपल्या मनुष्य मात्राच्या विकासाला मारक ठरणारी अशी आहे. जिथं जिथं चांगलं आहे तिथं धम्म ठिकाणी आपण जायला आणि त्या ठिकाणी धम्म शिकून घेण्याचा आपण प्रयत्न करायला. त्याच पद्धतीनं बाबासाहेब म्हणतात की दर रविवारी बुद्धविहारात जायला पाहिजे. आपण आपल्या कुटुंबासह बुद्धविहारामध्ये जाण्याची गरज आहे. आपल्या कुटुंबाला बुद्ध धम्माची ओळख करून दिली पाहिजे. धम्म किती श्रेष्ठ आहे, त्याचं आचरण किती आपण करणं गरजेचं आहे, याही गोष्टी आपण आपल्या कुटुंबासमवेत शेअर करायला हवेत, कुटुंबाला सांगायला हव्यात. ही महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट आपण करायला. त्याच पद्धतीनं धम्म कार्यासाठी जिथं जिथं धम्म कार्य सुरू आहे त्या ठिकाणी आपण धम्म कार्यासाठी धम्मदान करायला हवं. बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येकानं धम्म कार्यासाठी आपल्या उत्पन्नातील 20वा भाग दान करणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये दानाला विशेष असं महत्व. आणि कुठलीही गोष्ट जर चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायची असेल तर दानाचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून धम्मदान द्यायला शिकलं पाहिजे. दान म्हणजे काय, केवळ आर्थिक स्वरूपाचं दान नाही. वस्तुरूपानं तुम्ही दान करू शकता, कुणाला वेळेची मदत करू शकता, कुणाला आजारपणात मदत करू शकता, कुणाला ज्ञानाची मदत करू शकता. अशा सगळ्या प्रकारचं दान देण्यासाठी धम्मामध्ये सांगितलेलं आहे. अशा स्वरूपाचं धम्मदान सुद्धा आपण करायला हवं. ही महत्वाची गोष्ट आहे लक्षात. आणि म्हणून यासाठी आपण 2 पावलं पुढे आलं पाहिजे. आज आपल्या कुटुंबातील लाखो रुपयांचे पगार प्रत्येक महिन्याला घेत असलेले अधिकारी आपण पाहतो, कर्मचारी आपण पाहतो. दोघंही घरातले सर्व्हिसला असतात. प्रत्येकाचा 1-1 लाख रुपये पगार येतो आणि 2 लाख रुपये महिन्याला येत असतात. आपण धम्मासाठी 101 रुपयाचं धम्मदान, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तर या गोष्टींचाही विचार आपण करायला हवा. आपल्याकडं बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं जर प्राप्त झालेला असेल तर यातील थोडा जो अंश आहे, थोडा भाग आहे, तो इतरांच्या हितासुखासाठी जर आपण नाही देऊ शकलो तर एक बौद्ध म्हणून आपलं जे अस्तित्व आहे ते किंवा बौद्ध म्हणून घेण्यासाठी आपण पात्र नाही आहे असं मला वाटतं. आणि म्हणून धम्मदान करणं हे महत्वाचं आहे. इतरांना मदत करणं, इतरांच्या हितसुखासाठी मदत करणं ही बौद्ध म्हणून आपली एक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य असलेलं आपण बघितलं पाहिजे. त्याच पद्धतीनं मित्रांनो, धम्म जाणून घेण्यासाठी सांगायचं की जिथं जिथं धम्म शिकण्याची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होती आहे त्या संधीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. मग धम्म प्रवचन असतील, धम्म शिबिर असतील, विधी संस्काराचे कार्यक्रम असतील, ध्यान शिबिर असतील, त्या ठिकाणी आपण जायला हवं आणि त्या ठिकाणी धम्म जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करायला. तर मित्र हो, या ठिकाणी अतिशय महत्वाच्या या धम्म उपासक गोष्टी आहेत ज्या बाबासाहेबांनी आपल्यावर जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना या गोष्टींचा विचार अत्यंत जाणीवपूर्वक प्रत्येकानं करायला हवा असं मला वाटतं.
एक बौद्ध धम्माचा अनुयायी, बाबासाहेबांचा अनुयायी काही तत्व म्हणून आपण स्वीकारायला हवं. जसं बुद्ध म्हणतात की ज्याला खऱ्या अर्थानं सुखाची अपेक्षा, ज्याला आपलं स्वतःचं व्यक्तिगत जीवन बदलवायचं, त्यांनी बुद्ध धम्माला अत्यंत गंभीरपणे घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनाशी सुसंगत करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपल्याला निर्माण करता येऊ शकेल. बाबासाहेब मला भारत बौद्धमय करायचा. बौद्धमय करायचंय म्हणजे काय करायचंय? तर बाबासाहेबांना असा अभिप्रेत नव्हता की सगळ्यांचं धर्मांतर घडवून त्यांना बौद्ध धर्माची दिशा देणं. हा अर्थ बाबासाहेबांना अभिप्रेत आहे का? तर नाही. बाबासाहेबांना विचारानं बौद्ध असलेली पिढी निर्माण करायची, कर्मानं बौद्ध असलेली पिढी निर्माण करायची, जी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते, पूर्वाश्रमीचं जीवन सोडून नव्या दृष्टीचं जीवन आरंभतील आणि सुखाच्या दिशेनं प्रयत्न करते. प्रत्येक मनुष्य दुःखमुक्त व्हायला पाहिजे, प्रत्येक मनुष्य सुखाकडे जायला पाहिजे, ही संकल्पना बुद्ध आणि बाबासाहेबांची असते आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या दृष्टीनं खऱ्या अर्थानं जर प्रयत्न करायचा असेल, आपल्याला दुःखमुक्त व्हायचं असेल, खरा माणूस बनायचा असेल, आपल्याला कुटुंब सुखी करायचं असेल, आपल्याला समाज बदलवायचा असेल आणि पर्यायानं बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर धम्म उपासकांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याशिवाय, त्याचं आचरण केल्याशिवाय दुसरा कोणताही आपल्यासमोर मार्ग मला तरी दिसत नाही. आणि म्हणून या मार्गाशिवाय आपला विकास नाही हे जाणून घेऊन शहाण्या माणसांनी या बौद्ध धम्माचं परिपालन करणं, अनुसरण करणं आणि त्या दृष्टीनं आपला सर्वांगीण विकास करणं हे ध्येय आपल्याजवळ ठेवावं, अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. खरं तर मी बराच वेळ झाला तुमच्याशी या विषयावर बोलतोय. मला माहित नाही तुम्हाला या गोष्टी कितपत आवडल्या, मला माहित नाही, परंतु माझी एक तीव्र इच्छा आहे की बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण बाबासाहेबांनी दिलेला संदेश किमान छोटासा तरी पाळण्याची गरज, त्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडण्याचा माझ्या अल्पबुद्धीनं मी प्रयत्न केलेला आहे. कदाचित माझ्याकडून काही गोष्टी राहून गेल्या असतील, काही गोष्टी चुकल्या असतील, तर आपण मला समजून घ्यावं. आणि मला जे आपण इतक्या वेळ ऐकताय त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. चला बुद्धाच्या छायेत या व्याख्यानमालेअंतर्गत आदरणीय आलोक जत्राटकर सरांनी हा जो विचार समाजापुढे पुढे घेऊन ते चाललेले आहेत, हा अतिशय अभिनंदनीय असा विचार आहे. या सगळ्या कामामध्ये त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझं हे लांबलेलं जे विचार आहे हे या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. मित्र हो, हे होते आयुष्मान मिलिंद कांबळे, ज्यांनी धम्म उपासक वास्तव आणि अपेक्षा या विषयावरती आपल्याशी संवाद साधला. त्यांना ज्या काही परिस्थितीतून जावं लागतंय आणि त्या परिस्थितीवरती मात करत ते कशा पद्धतीनं धम्मविषयक चळवळ पुढे नेत आहेत याची जाणीव त्यांनी आपल्याला त्यांच्या विवेचनामधून करून दिली. आपण एकच करू शकतो, बाकी काही नसलं तरी किमान या काम करणाऱ्या लोकांना आपण सहकार्याचा हात देऊ शकतो. त्यांना जिथं आवश्यक आहे तिथं मदत देऊ शकतो, त्यांना दिलासा देऊ शकतो आणि त्यांच्यासोबत आपण उभे राहू शकतो का, त्यांच्या पाठीवरती शाबासकीचा प्रेमाचा हात ठेवू शकतो का. एवढं जरी केलं तरी ह्या मुलांचा, काम करणाऱ्या साऱ्या तरुणांचा, ज्याला हौसला म्हणू, ज्यांची तळमळ म्हणू, ती वृद्धिंगत होत राहील आणि ते चांगल्या पद्धतीचं सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक प्रकारचं काम करीत राहतील, अशी आपण अपेक्षा बाळगूया. मी तुमच्याकडून तशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो. तर मित्रांनो, आपल्याला ही आजचं व्याख्यान आणि आमची व्याख्यानमाला आवडली असेल तर आपण आलोकशाही या माझ्या वाहिनीला निश्चितपणानं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.